इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अंतिम अवस्थेतील किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णाने यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. रुग्णाच्या पत्नीने किडनी दान केल्याने त्याला डायलिसिसच्या चक्रातून मुक्ती मिळाली आहे. वरिष्ठ नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर विपुल गट्टाणी, डॉक्टर अभिजित मोरे, डॉक्टर किशोर वाणी, डॉक्टर श्याम तलरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि यावेळी डॉक्टर विजय कराडे यांनी टीमचे अभिनंदन केले. मी डॉक्टर गट्टाणी, मी नेफ्रॉलॉजिस्ट अशोका मेडिकवर हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. आज इथे अजून एक आनंदाचा क्षण अनुभवायला मिळालेला आहे. तो म्हणजे की आपल्या रुग्णालयातनं एक पेशंट ज्याचं किडनी प्रत्यारोपण होऊन त्यांना आज डिस्चार्ज करण्याची वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने हे जास्त आनंद या गोष्टीचा आहे की आजच्या युगामधली सावित्री आपण तिला म्हणू शकतो, अशा तिच्या पत्नीने किडनी देऊन आपल्या पतीचे जीव वाचवून समाजापुढे एक नवीन आदर्श उभा केलेला आहे. आणि या गोष्टीची दखल घेऊन आपल्या समाजामध्ये या किडनी प्रत्यारोपण या सर्जरीबद्दल आणि या ट्रीटमेंटबद्दल जनजागृती व्हावी अशी अपेक्षा माझ्या पत्रकार बंधूंकडनं मी करतो. अशोका मेडिकलमध्ये आपण सक्सेसफुल किडनी ट्रान्सप्लांट केलं आहे, जिथे पेशंटच्या पत्नीने किडनी आपल्या हजबंडला दिली आहे, की जे बऱ्याच वर्षापासून डायलिसिसवर होत आहे. आणि ट्रान्सप्लांट नंतर आज जवळजवळ 15वा दिवस आहे आणि आपण डोनर 4थ्या दिवशी डिस्चार्ज केला आणि रेसिपियंटला आपण आज डिस्चार्ज करतोय. तर हा जो ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम आहे हा आपण बऱ्याच वर्षापासून अशोका मेडिकलमध्ये करतो आहे आणि सक्सेसफुली तो प्रोग्राम राबवतोय. अशोका मेडिकलची जी सगळी टीम आहे, नेफ्रोलॉजिस्ट आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि सगळे मेडिकल, पॅरामेडिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ याचा खूप मोठा सहभाग या सक्सेसफुल ट्रान्सप्लांटच्या मागे आहे. तर मला आशा आहे की या सगळ्या ट्रान्सप्लांटने अजून जास्त लोकांमध्ये अवेअरनेस ट्रान्सप्लांट विषयी निर्माण होईल आणि अधिकाधिक डोनर किडनी देण्यासाठी तयार होतील. आणि भविष्यात जे पेशंट किडनी फेल्युअरचे आहेत, जे डायलिसिसवर आहेत, अधिकाधिक पेशंटना या ट्रान्सप्लांटचा फायदा आपल्याला जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढा आपला या माध्यमातून प्रयत्न आहे. मैं अशोका मेडिकवर हॉस्पिटल में एज अ यूरोलॉजिस्ट रोल प्ले करता हूँ. मैं बताना चाहूँगा कि किडनी ट्रांसप्लांट कोई ऐसा कॉम्प्लेक्स प्रोसीजर नहीं है. इसमें दूरबीन पद्धति से डोनर से किडनी निकाली जाती है बिना कोई कट के, और दूरबीन पद्धति से निकालने की वजह से उनको काफ़ी कम तकलीफ होती है, कम ब्लीडिंग होती है और पेशेंट जल्दी से अपने नॉर्मल रूटीन पे लग जाते हैं. और उसी किडनी को जब हम निकाल लेते हैं तुरंत उसे एक स्पेशल फ्लूइड से परफ्यूज़ करते हैं, जिससे वो ऑर्गन हेल्दी रहे और उसी ऑर्गन को हम रेसिपिएंट मतलब पेशेंट जो डायलिसिस पे थे उन्हें उनके अंग में लगाते हैं. हॉस्पिटलचे सेंटर हेड अनूप त्रिपाठी यांनी उत्तर महाराष्ट्रात प्रगत अवयव प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. या यशामुळे अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. LCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.